रात्री येताना जरा लेट झाला. स्वेटर यासाठी विसरलो होतो. तर रस्त्याला बरीच थंडी वाजली, थंडी लागली तर रात्री तो ताप आला. दुकान बंद केला. हेमंत माडा प्रस्तुत मी ताडीवालीच्या टीम सोबत खास बातचीत. हेमंत माडा प्रस्तुत मी ताडीवाली हे मराठी गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. असा आहे विषय आला. आम्ही किती भारी टेक देतो पण आमचा डायरेक्टर आहे ना, म्हणजे बरंच 4-5 डायरेक्टर, त्याच्यामुळे असं गडबड काय होते माहिती का. एक डायरेक्टर. हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी रुपेश कडाव. आज सकाळीच शूटसाठी चाललो आहे. हेमंत माडा यांचं गाण्याचं शूट आहे आणि त्यामध्ये मला कॉमेडी रोल आहे. आणि त्या शूटसाठी आम्ही सकाळीच आता 9 वाजलेले आहेत. तू जा ना, तू थांब ना, मी पण येतो. व्लॉग बनवायला आलाय तो, मध्ये मध्ये येतो. म्हणजे तो आहे माझ्या जोडीला. पुन्हा आम्ही आपला जेजेबाई पण आपल्यासोबत आहे. त्याच्या घरी जाऊन त्याला घेतो आणि आता सोबत आम्ही दोघेजण इकडून बाईकवर निघतो. पूर्ण व्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल. लगे रहो. चलो आता कसं रे. हां असं. आता नऊच्या दरम्यानचं शूटिंग होतं आमचं आणि आता आम्ही पोहोचणार आहेत किमान 11:15 तरी झाले असतील ना. होईल शूट काय आज नाही तर उद्या करू ना. आम्ही हवा पाहिजे कसा भरीतो. मित्रांनो, आम्ही फायनली ते शूटच्या लोकेशनवर पोचलेलो आहोत आणि सोबत नितेश बोंदे, संदेश दादा आणि जेस साहेब आमचे जे आणि इकडे समीर वेडगा आणि पूर्ण टीम तिकडे काम करते. म्हणजे सेटचं काम चालू आहे. आणि आमचे डिरेक्टर जे आहेत सध्या ह्या गाण्यासाठी हेमंत दादा, ते रस्त्यात आहेत ऑन द वे. त्यांची वाट बघतो, वेट करतो आम्ही. आणि पूर्ण ते गाण्याचा जो माहोल आहे ते शूट चालू झाल्यानंतर मी पूर्ण दाखवणार आहे. पण तत्पूर्वी जरा आमची जी मजा आहे काय ते आम्ही ते जे साहेबांकडून ते तुम्ही ऐकून घ्या. त्यांचा प्रवास कसा झाला ते आपण जाणून घेऊया इथे आतापर्यंत. बरं ना, टायर फार टकले झालेले आहेत.
ती इज्जत नको लागाली, इज्जत नको लागाली. सॉरी ते थोडासा गाडीचा प्रॉब्लेम आहे आमच्या टायरचा, थोडासा ते टायरचा आणि ब्रेकचा पण आहे ना, ड्रायव्हरचा. आता इंजिनचा नको सांगू ना, ऑइल गेलं. नाही ते ऑइलची बात पॅन काढेलच नाही. मित्रांनो, कलाकार असतो एक कलाकार असतो. थांबा जरा साहेब. कलाकार म्हणजे बघा, काल पूर्ण दिवस शूट करून रात्री सुद्धा ते एखाद्या इव्हेंटसाठी होते नितेश बुंदे साहेब, आणि आज सकाळीच हेमंत दादांचं शूट आहे आणि त्यासाठी त्यांना रात्री ताप आलेला असताना सुद्धा ते लोकेशनवर पोचलेले आहेत. तर कलाकाराची आणि कलेची कलाकाराला जाण असते किंवा ओढ असते, ती आपल्याला समोर पाहायला मिळते. त्यांच्या तोंडून ऐकूया. साहेब बोला. काल एक शूट होता नाईटचाच, हां तर तिकडं त्या शूट करून आलो. रात्री येताना जरा लेट झाला, बरं. स्वेटर घ्यायसाठी विसरलो होतो. तर रस्त्याला बरीच थंडी वाजली, थंडी लागली तर रात्री तो ताप आला. दुकान बंद केला. समीर दादा हे पण चांगले उत्तम कलाकार आहेत. चांगले अभिनयाची त्यांना जाण आहे आणि चांगला सेन्स सुद्धा आहे. त्यांच्याकडून ऐकूया. त्यांना सर्दी गेला 1.5 महिना त्यांना सर्दी, एकदम टाईट सर्दी झालेली आहे, तरी पण ते आमच्यासोबत आहेत आज. त्यांच्या तोंडून बोला साहेब. मला ना सर्दी म्हणजे फार झालंय, 1.5 महिन्यात आलाय पण तो शेंबूडना बंद नाही होय माझा. तुम्ही तुमच्याकडून ओल्या मिल्या असतील तर द्या ना. ओल्या काय? सर्दी झालंय, सर्दी. अरे ते एक एक शब्द कट करीत असतो. त्या समीर साहेबांना थोडं नेटवर्क कमी आहे आणि ते फार झाकट असं बोलते आहे, त्याच्यामुळे त्या एवढा काही मनावर नाही घ्यायचा. आता तो चांगला बोलायला लागला. त्याला आता हिंमत जशी आली आता. हो, जवारच्या डॉक्टरनी सुधरवलाय गोळ्या देईन. यस. जे साहेब तुम्हाला कॅमेऱ्याची पूर्ण माहिती देतील कॉमेडी अंदाजात. साहेब बोला. हां हे आहे ना, या पाय डोका हिलत ना, याला सांगताय लेन्स. बरोबर. याच्यातून ते अख्खा दिसत ती नात्या समोर ना, हां त्या मित्रांनो, हा बघा माझा गेटअप तयार झालेला आहे असा, आणि माझं पुढचं जे काय असेल ते तुम्हाला पाहायला मिळेल. ते पोरं घेतील माझं शूट करून, ते दाखवलं.
हो हो चला 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 मारना मोठ्याला मारना. कोंबडीचा आमट करेल, डबा भरून खड आणेल, मुठे कापण्याला मी खादेल, डबा भरून खड आणेल. ना ताडी कपली तर मला नको समजो, ना ताडी कपली तर मला नको समजो. ती सांगेल तेव्हा तुम्ही धावपळ अशी करायची. फार धावलाय. कुठला ते बजेट लागू बजेट लावू काय रे कुठला तरी घेतो आपले. हा बस 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 आता डुबत नाही निघाला का सध्या सीझन जो आहे ग्रामीण भागामध्ये तो ताडीचा आहे आणि ही जी ताडी आहेत आजूबाजूला खजुरे आहेत नैसर्गिक याच्यापासून काढली जाते. त्याच्यावरतीच हेमंत माढा प्रस्तुत आज एक गाणं काढलं जातं मी ताडीवाली. त्याचे सगळे कलाकार माझ्यासोबत आहेत. याच्यामध्ये जे कलाकार आहेत त्यांच्याशी आपण खास बातचीत साधणार आहोत. एंड काय आहे याचा पुढचा एंड काय आहे एक नंबर झालाय तो बसला येऊ उतरतो. केलाय पण त्या नाच विसरलो. तिरसूल नाही तिला शूटिंग आहे त्याच्यामुळे हे लोक सांगितलं आम्ही ऐकला 4-5 वेळा ऐकलं हे लोक आम्ही 4-5 वेळा ऐकलाय त्या. मित्रांनो फायनली आमचं शूट झालेलं आहे आणि मला वाटतं 6 वाजून गेलेले 7 वाजलेले आहेत आणि जेवणाचा आता आम्ही दिवसभर नाश्ता वगैरे झालेला होता पण जेवणाचा जो हे मॅनेजमेंट आहे ते आता आम्ही करतो आणि नितेश साहेब आमच्यासोबत आहे. 56 नंबर काला दिसत तुला थांबला लाईटी दे. मला वाटत कसं आहे माहिती आहे का जेवायला तर रोज आपले जेवतो हा शूटिंग केव्हाच असेल ना 8 दिवसात 15 दिवसात 20 दिवसात असं काय काय असेल त्याच्यामुळे जेवायचा काय एवढा विषय नाही. आम्ही भान हरपून आम्ही काम करीत होतो. व्हिडिओ काढल्यात भरपूर हरपून तहान भूक हरपून हा तर त्या फक्त कामाशा काम आम्ही केला. आता आम्ही 4-4 तास जेवतो त्यामुळे आम्ही असं ते व्हिडिओ एन्जॉय करा व्लॉग एन्जॉय करा आणि पुढचा व्लॉग तुमच्यासाठी खास मी आवर्जून आणीन. थँक्यू थँक्यू. अरे मी काला दिसतो ना आता बरा दिसतो. थँक्यू रुपेश कडवचा मिस्टर अली बाबाचा चॅनल व्लॉग तर व्लॉग लाईक करा त्याचा चॅनल सबस्क्राईब करा करेलच हवा पण परत एकदा करा अनसबस्क्राईब करून परत एकदा करा त्याचे खुशीसाठी. धन्यवाद आणि थँक्यू धन्यवाद आभारी आहे ना. ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्हाला आवडला तर ना आपलं असं येत असते व्हिडिओ त्याच्यामुळे त्या सबस्क्राईब करून ठेवायचा आला का लक्षात. ओके थँक्यू धन्यवाद. चला 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 थंडी पण वाढली मित्रांनो. यस